एक महत्त्वाची बातमी पाहतोय आपण। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता वेग मिळालेला आहे। पालघरच्या डोंगर दऱ्यांमधून बुलेट ट्रेनचा मार्ग आकार घेतोय। डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथे 417 मीटर लांबीच्या MT-07 पर्वतीय बोगद्याचा ब्रेक थ्रू पूर्ण झालाय। विशेष म्हणजे अवघ्या 5 महिन्यात पालघर जिल्ह्यात 3 पर्वतीय बोगद्यांचं काम पूर्ण करण्यात आलंय। या मार्गावरील 8 पैकी 7 बोगदे पालघर जिल्ह्यात आहेत। बोईसर ते वापी दरम्यानचे 3ही बोगदे आता पूर्ण झाले असून उल्हास आणि वैतरणा नदीवरील पुलांच्या कामालाही वेग आलाय। त्यामुळे मुंबई गुजरात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आता प्रत्यक्ष आकार घेताना दिसतोय। अहमदाबाद बुलेट ट्रेन महामार्गाचा कामाला आता वेग आलेला आहे। पालघर जिल्ह्यातील अनेक नदी नाळे डोंगर पोखरून या ठिकाणी मोठमोठे बोगदे तयार करण्यात येत आहे। त्या कामाला आता वेग आलेला आहे। मी सध्या आता विरार चंदनसाल परिसरामध्ये उभा आहे। या ठिकाणी देखील बुलेट ट्रेनच्या कामाला आता वेग आलेला आहे। पालघर डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथील 417 मीटर लांबीचा MT पर्वत बोगदा बोटून पूर्ण झाला आहे। तर विशेष म्हणजे अवघ्या 5 महिन्यात पालघर जिल्ह्यातील 3ही पर्वतातील ब्रेकथ्रूचे पूर्ण काम झालं आहे। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 8 पर्वताचे बोगदे असून त्यापैकी 7 बोगद्याचे पालघर जिल्ह्यात आहेत आणि त्यातील बोईसर ते वापी दरम्यानमध्ये 3ही पर्वतातील बोगदे आता खोदून पूर्ण झाले आहेत। तर या सोबतही उल्हास नदी आणि वैतरणा नदीवरील मोठ्या प्रमाणात जे पूल सहित इतर महत्वाची बांधकामाची कामं आहेत ती आता वेगाने सुरू झालेली आहेत। त्यामुळे मुंबई गुजरात दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉर आणि यात प्रत्यक्ष आकार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील डोंगर नद्या आणि या ठिकाणी असणारे हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याने देशातील रेल्वे वाहतुकीला मोठा बदल होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर ठाणा शिळपाटापासून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जलोरी गावापर्यंत तब्बल 135.45 किलोमीटर लांबीचा हा एरोग्रेट मार्ग बुलेट ट्रेनच्या कामाला आता वेग आलेला आहे। आपण पाहतो या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा भाग हा संपूर्ण सेक्शन मध्ये तब्बल 124 किलोमीटरहून अधिक लांबीचा हायस्पीड पूल हा उभारण्यात जात आहे। या मार्गावर ठाणा विरार आणि बोईसर अशी ही 3 बुलेट ट्रेन स्थानकं उभारली जात आहेत। आणि विशेष म्हणजे ठाणा परिसरातील कांदळवनाचे संरक्षण लक्षात घेऊन ठाणा स्थानकाची रचना या करण्यात आली आहे। या मार्गावर डोंगराळ भागातील 7 पर्वत बोगदे तयार केली जात आहेत। त्यापैकी 3 बोगद्याचे काम हे पूर्ण झालेले आहे। त्यामुळे आता पालघर जिल्ह्यासह संपूर्ण या बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आल्यानं आता प्रवासासाठी आता लवकरच सुरू होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई विरार।